अखेर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृह मंत्रालयाचा कारभार. गृह खात्यासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्यासोबतच गृहनिर्माण खात्याचा कारभार, तर अर्थमंत्री मिळवण्यात अजित पवार यशस्वी. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेकडे, तर जलसंपदा खात्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि विखे पाटलांकडे विभागून. उदय सामंत, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरेंकडील खाती कायम. उदय सामंतांकडे उद्योग, चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण, मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण, तर तटकरेंकडे महिला व बाल कल्याण विभाग. फडणवीसांकडून वाल्मिक कराडची वकिली, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून नाना पटोलेंचा आरोप. अधिवेशन संपताच मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची अजितदादांनी घेतली भेट. मास्टरमाइंड कोणी असो सोडणार नाही, अजित पवारांचं आश्वासन, तर अजितदादांसमोर सरपंचांच्या मुलीला अश्रू अनावर. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, अजित पवारांसमोर गावकऱ्यांच्या घोषणा. अजितदादांच्या भेटीनंतर गावकरी आक्रमक. शरद पवारांनी मसाजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट. आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवारांसमोर मागणी. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा. सरकारने या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मसाजोगमध्ये शरद पवार आक्रमक. वाल्मिक कराड हा सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड. खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप. मसाजोगनंतर शरद पवार परभणीत. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली भेट. दोषींवरती कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन. राज्यात पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप. परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता धसांचा धनंजय मुंडेंवरती निशाणा. पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा.